नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आपले सरकार पोर्टलवरून सीनियर सिटीजन सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसिल सर्टिफिकेट किंवा इतर कोणतेही सर्टिफिकेट काढायचे असेल तर सर्वप्रथम यूजर आय डी तयार करणे आवश्यक आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार पोर्टलवरून यूजर आय डी कसा तयार करायचा ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर गूगल ओपन करून सर्च करा apleSarkar.mahaonline.gov.in। त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता, तुम्हाला गव्हर्नमेंटची ऑफिशियल लिंक दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तिकडे पाहू शकता। त्यानंतर तुमच्या समोर हे पोर्टल ओपन होईल। राईट साईड कॉर्नरला तुम्हाला इकडे मराठी दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला या पोर्टलवर लॉग इन करणं अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे लॉग इन डिटेल्स नसतील तर आपल्याला न्यू यूजर प्रोफाईल तयार करून घ्यावी लागेल। त्यासाठी आपल्याला नवीन यूजर येथे नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक दुसरं पेज ओपन होईल। त्यामध्ये येथे तुम्ही पाहू शकता, सेवांसाठी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले यूजर प्रोफाईल तयार करा। तर आपल्यासमोर येथे दोन पर्याय दिले आहेत, म्हणजे दोन पद्धतीने आपण प्रोफाईल तयार करू शकतो। पर्याय पहिला जो आहे त्यामध्ये आपण मोबाईलवर OTP द्वारे पडताळणी करून यूजर आय डी पासवर्ड बनवू शकतो, आणि दुसरा पर्याय जो आहे त्यामध्ये स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अपलोड करून आणि आपल्या मोबाईलवर OTP द्वारे पडताळणी करून यूजर आय डी पासवर्ड बनवू शकता। तर मित्रांनो, मी इथे पर्याय पहिला सिलेक्ट करून आय डी बनवून दाखवतो आहे। तर पर्याय 1 वर क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपला जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTP पाठवा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो येथे एंटर करून आपल्याला युजरनेम बनवायचा आहे। युजरनेम बनवण्यासाठी तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता। त्यानंतर चेक युजरनेम अवेलेबिलिटीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही इकडे पाहू शकता की आपल्याला पासवर्ड क्रिएट करायला ऑप्शन्स येतील, तर तिथे पासवर्ड तयार करून घ्या। पासवर्डमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा ते येथे दिलेलं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, त्यापुढे नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिक फेच होईल। त्याचबरोबर आपल्याला येथे जन्मतारीख आणि वयसुद्धा टाकायचं आहे। सर्व माहिती भरून झाल्यानंतर नोंदणी करा बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं प्रोफाईल तयार होईल। तुम्ही इकडे पाहू शकता, मी केलेली प्रोफाईल तयार झाली आहे। त्यानंतर ओके बटनवर क्लिक करून आपल्याला होम पेजवर जाऊन पुन्हा आपण तयार केलेल्या यूजर आय डी प्रोफाईलने लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला येथे युजरनेम एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं होम पेज ओपन होईल। तर त्यामध्ये आपल्याला खूप सारे ऑप्शन्स दिसतील। तर इथे आल्यानंतर तुम्ही पुढे सीनियर सिटीजन सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसिल सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट आणि इतर अनेक सरकारी सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आपले सरकार पोर्टलवर तुमचा यूजर आय डी सहज तयार करू शकता। आता या यूजर आय डीचा वापर करून सर्टिफिकेटसाठी अर्ज कसा करायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी आधी चॅनलवरती बनवले आहेत आणि त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर भेटूया पुन्हा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।